नमस्कार. आजचा दिवस माझ्यासाठी खूपच खास आणि अविस्मरणीय होता. आज एकादशीच्या निमित्तानं मी आणि संध्याताई मुंबईच्या विलेपार्ले येथील प्रसिद्ध संन्यास आश्रमात गेलो होतो. तिथे पोचल्यावर पुरुषोत्तम देवाच्या दर्शनासाठी खूप गर्दी होती. जवळजवळ 2 तास आम्हाला रांगेत उभे राहावे लागले. पण म्हणतात ना, साक्षात ईश्वराचे दर्शन घ्यायचे असेल तर थोडी प्रतीक्षा तर हवीच. जेव्हा आम्ही मंदिराच्या आवारात प्रवेश केला, तेव्हा तिथे असलेली छोटी छोटी मंदिरे आणि देवांच्या सुंदर मूर्ती पाहून मन अगदी प्रसन्न झालं. सांगायला गेलं तर हे मंदिर मुंबईच्या गजबजलेल्या वातावरणात असूनही तिथे पाऊल ठेवताच असं वाटलं, जणू काही आपण शहराच्या धकाधकीपासून दूर कुठल्यातरी शांत आणि पवित्र तीर्थक्षेत्री आलो आहोत. पण सर्वात मोठा योगायोग म्हणजे पुरुषोत्तम देवाचे मंदिर हे 3 वर्षातून एकदा अधिक महिन्यातच उघडले जाते आणि आजच्या या शुभ दिवशी आम्हाला या मंदिराचे दर्शन घेता आले, हे आमचे भाग्यच, हो ना? मंदिराच्या आत पाऊल ठेवताच मनाला एक वेगळीच उभारी मिळाली. पुरुषोत्तम देवाचं मनापासून दर्शन घेतलं. खूप बरं वाटलं. हे मंदिर केवळ वास्तुशास्त्राचा चमत्कार नाही, तर इथे असलेल्या शांततेचे वर्णन शब्दात करणे कठीण आहे. मुंबईच्या धकाधकीच्या आयुष्यात जिथे आपल्याला 2 क्षण शांतपणे बसायला मिळत नाहीत, तिथे या मंदिराच्या आवारात बसून घेतलेला तो काही मिनिटांचा वेळ म्हणजे आयुष्यातील सर्वात मौल्यवान क्षण आहे. आणि योगायोग असा की आम्ही तिथे पोचलो आणि अगदी त्याच वेळी आरती सुरू झाली. आम्ही तिथे खूप वेळ मंदिरात पुरुषोत्तम देवाला न्याहाळून पाहत होतो, त्याचा आनंद घेत होतो, कारण की आता भेट होईल ती पुढच्या 3 वर्षांनंतरच. तेथील त्या प्रसन्न ऊर्जेने मन अगदी भरून आलं होतं. आणि खूप मोठा योगायोग म्हणजे असा की एका ब्राह्मणाने आम्हाला 100 वाती आणि तेल दिलं. मी आणि संध्याताईने 33 वातींचा तेल टाकून दिवा लावला. 33 वातींचा तो दिवा जेव्हा पुरुषोत्तम मूर्तीसमोर उजळला, तेव्हा ते दृश्य डोळ्याचे पारणे फेडणारा होता. दिव्यांच्या प्रकाशात आणि घंटेच्या नादात पूर्ण मंदिर अक्षरशः न्हाऊन निघालं होतं. तो अनुभव खूपच सकारात्मक आणि डोळ्यांना सुखावणारा होता.